नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईपुढे. आपण पाहत आहात ऍक्टिव्ह राजकारण. ऍक्टिव्ह राजकारणाच्या द्वारे राजकीय विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या साठी हे यूट्यूब चॅनल क्रिएट केलं आहे. मित्रांनो, देशभर आता सध्या जो प्रमुख लढा सुरू आहे तो कोणता लढा सुरू आहे तर नीट परीक्षाच्या संदर्भातला घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरण. खरं तर शिक्षण खात्यामध्ये सर्वात जास्त गोंधळ देशभर, राज्यभर, प्रत्येक घटक राज्यात, देशात घडतो आहे. एवढा भ्रष्टाचार कोणत्याही खात्यात होतो असं मला वाटत नाही. प्रामुख्याने नीट परीक्षेचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट एक्झामिनेशन. म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला 12वी नंतर द्यावी लागणारी ही नीट परीक्षा आहे. या परीक्षेचे पेपर फुटले, गोंधळ झाला आणि संपूर्ण देशभर राजकारण तापलेलं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष, काक्रोच विरुद्ध सरकार. या संदर्भात पाहत असताना शिक्षण विभागात काय चाललं यातलं एक नवीन उदाहरण मी आपल्या समोर मांडणार आहे. शिक्षण विभागामध्ये मित्रांनो एवढा भ्रष्टाचार आहे की आवक जावक करणारा जो लिपिक असतो ते 100 रुपये दिल्याशिवाय आवक करून घेत नाही किंवा जावक नंबर टाकण्यासाठी 100 रुपये घेतल्याशिवाय जावक नंबर टाकत नाही. हे तेथील कार्यालयातील शिक्षण अधिकाऱ्यांना माहित आहे. आणि सर्वात जास्त भ्रष्टाचार हा शिक्षण विभागात आहे. याचं कारण असं आहे की शिक्षण मंत्र्याचं त्याच्या सचिवावर लक्ष नाही. सचिवाचं लक्ष हे खाली संचालकावर नाही, आयुक्तावर नाही. आयुक्ताचं लक्ष संचालकावर नाही, संचालकाच्या नंतर उपसंचालकावर नाही. म्हणजे एकमेकावर जो प्रोटोकॉल पद्धतीने ही साखळी केलेली आहे वरपासून तर खाली शिपायापर्यंत कोणाचंच लक्ष नाही. आणि सर्व डोळ्या देखत हे प्रकार घडतात आणि मुकाट्याने बसावं लागतं. का तर आपलं काम गुंतलेलं असतं आणि म्हणून कोणी काही करून घेण्याच्या पाठीमागे असतं. म्हणून राजकीय निरपेक्ष विश्लेषण मांडताना अनेक गोष्टी ह्या अत्यंत महत्वपूर्ण शब्दात मांडणं आवश्यक आहे. जर शिक्षण क्षेत्रात एवढा प्रकारचा प्रचंड घोटाळा जर असला तर सध्या कालचीच परिस्थिती जर पाहिली तर शिक्षण क्षेत्रामध्ये काय घडलं याचा एक नवा इतिहास मी आपल्या समोर सादर करत आहे. आता जो इतिहास आहे तो पहा काय इतिहास आहे. नीट आंदोलन सुरू असतानाच नाशिक मध्ये 112 जणांचा सर्वात मोठा स्कॅम. आता एवढं पेपर फुटीचं प्रकरण चालू असताना आपल्या समोर जो फोटो दिसत आहे ते माननीय शिक्षण अधिकारी आहेत. आता हे MPSC देऊन शिक्षण अधिकारी झालेले आहेत. यांनीही मला असं वाटतंय की MPSC परीक्षेमध्ये घोटाळा करून पास होऊन इथं आले आणि तो पैसा काढण्यासाठी शिक्षण क्षेत्रात यांनी घोटाळा केला. सरकारने 160 कोटीचा चुना या माणसाने लावला आणि याच माणसाला काल धुळ्यातून शिक्षण अधिकाऱ्याला धुळ्यातून अटक झाली. बुलढाण्यातून आणि त्यानंतर औरंगाबाद मधूनही सुद्धा अशा शिक्षण अधिकाऱ्यांना अटक झाल्या. मग एवढे मोठे अधिकारी अटक होतात, एवढा भ्रष्टाचार करतात, शासनाचं लक्ष यांच्यावर अंकुश नाही. कारण मी पाहतोय, मी शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम केलं.
एकही शिक्षण अधिकाऱ्याने शाळा तपासणी केलेली नाही. ते गट शिक्षण अधिकाऱ्याला सांगतात, गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुखाला सांगतात, विस्तार अधिकाऱ्याला सांगतात. यातले अर्धे नियम त्यांच्या पाठच नसतात. काही तर मग GR द्या म्हणतात आम्हाला. आता मला सांगा, सर्वसामान्य एक शिक्षक किंवा एक नागरिक जर शिक्षण अधिकाऱ्याकडे जात असेल तर हे तुमचं प्रकरण आहे, याला हे कागद नाही, याचा GR द्या. आता मेन कार्यालयात सर्व GR उपलब्ध करून गव्हर्नमेंटनं दिले असताना त्या शिक्षकाला GR मागण्याची गरज नसावी. आणि म्हणून अशा कोटीमध्ये म्हणजे शासनाला ह्या शिक्षण अधिकाऱ्याने 160 कोटी रुपयाचा चुना लावला. मग आता महाराष्ट्र झोपी गेलाय का? महाराष्ट्रातल्या आयुक्तांना करता काय? कसे खोटे अप्रूव्हल दिले जातात? ID कशी होते? पोर्टल वर माहिती कशी होते? म्हणजे एकावर एक ही साखळी आहे. आता प्रकरण असं आहे, नीटचे आंदोलन सुरू असताना नाशिकमध्ये 1200 जणांना सर्वात मोठा आता हे 1200 जणांचा स्कॅम झालाय. आता हाही काळ जो आपण आंदोलन नीटचं पाहतोय शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे आणि पेपर फुटीच्या संदर्भातलंच आहे. आणि या आंदोलनामध्ये परकीय शक्तीचाही सुद्धा मोठा हस्तक्षेप होत आहे. आता असाच हा शिक्षण अधिकारी मी ज्यांचा फोटो दाखविला त्याला काल धुळ्यातून अटक झाली. हे शिक्षण महाशय असं म्हणायला हरकत नाही. महाप्रताप आहे. नाशिक मधला हा भाग महाराष्ट्रात संपूर्ण देशात सध्या विद्यार्थ्याचं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी होरपळून निघत आहेत. त्यांनी लाठीचार खाल्ला. कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाचं डोकं फुटलं, कोणाचं काय झालं. विरोधक आपली बाजू मांडतात, सत्ताधारी आपली बाजू मांडतात. खरं कोणाचं काय आहे कोणालाही नाही. आणि मग सध्या एवढा मोठा आंदोलन चालू असतानाही महाराष्ट्रामध्ये असे प्रकार महाराष्ट्रात दिसून येत आहे. आणि याचा अर्थ महाराष्ट्रातही सुद्धा शिक्षण मंत्र्याचं हे नाही, धाक नाही. विनोद तावडे यांचा शिक्षण मंत्र्यांचा कालखंड जर पाहिला तर सर्वात या कालखंडामध्ये हे प्रकरण घडलेले आहे. सरकारला 160 कोटी रुपये जर द्यावं लागले, सुना लावला, तर मग शिक्षण विभागात त्रुटी अशा काय आहेत? तर नीट पेपर लीक प्रकरणावरून हे विद्यार्थी आक्रमक झाले. एकूणच या आंदोलनात देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. एवढं तापलेलं आहे की परकीय शक्ती जी आहे मित्रांनो, ही परकीय शक्ती यात उतरली आहे. आज भारताची महासत्ता असणारा सर्वात एकमेव देश आहे. सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ह्या ढबघाईस आल्या आहेत. अमेरिकेला उत्पादन केलेले शस्त्र विकण्यासाठी जागा नाही, घेण्यास कोणी तयार नाही. भारतावर दबाव आणला आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःचा हस्तक्षेप करून त्या देशाची अर्थव्यवस्था किंवा राजकारण कसं हे करायचं याचं जाळं अमेरिकेत प्रथम उगवतं आणि अमेरिकेतून हळूहळू पुढे सरकत चालतं ते. आणि एकूणच देशातील वातावरण मग त्याच्यामुळं बिघडतं. आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात देखील हा घोटाळा उघडकीस आला आहे. आता या शिक्षण अधिकाऱ्याला काय केलंय? अटक केली. फार तर 6 महिन्यासाठी निलंबित करतील, पुन्हा तो सत्तेवर घेतील. असा एक शिक्षण अधिकारी नाही, महाराष्ट्रातले 50 शिक्षण अधिकारी असे आहेत की ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. एका अप्रुव्हल साठी 25-25, 30-30 लाख वैयक्तिक मान्यतेसाठी शिक्षकांचे, समायोजनासाठी पैसा, बदलीसाठी पैसा, पैसा फेको आणि तमाशा देखो, अशा प्रकारचं हे राजकारण शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. म्हणून ह्या भानगडी होतात.
खरं तर सत्य काय आहे, असत्य काय आहे हे सांगण्यापेक्षा सत्याचंच उदाहरण हे महत्वाचं असतं आणि सत्याचा कधी विजय होत असतो. आता यामध्ये असा एवढा मोठा खळबळजनक 160 कोटी रकमेचा बनावट शालार्थ आयडी बनवला. आता इथे ज्या वेळेस स्टॅम्प पेपर बनले जातात त्या स्टॅम्प पेपर मध्ये अटक होतात, पैसे छापण्याच्या ठिकाणी डुप्लिकेट छापतात तेथे अटक होतात. मग आता शालार्थ आयडी हा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा. आयडी म्हणजे आयडेंटिफाय नंबर असतो आणि तो शालार्थ मध्ये मिळतो आणि त्या नावाने त्याचा पगार निघतो. आता हा बनावट आयडी देण्याचं काम शिक्षण अधिकाऱ्याकडून होत आहे. आता जर शिक्षण अधिकाऱ्याचं, जर भुसे साहेबाचं लक्ष जर असेल शिक्षण मंत्र्याचं त्यांच्या सचिवावर, सचिवाचं आयुक्तावर, आयुक्ताचं संचालकावर, उपसंचालकावर, सहसंचालकावर, खाली शिक्षण अधिकाऱ्यावर, त्यानंतर त्याच्या खाली केंद्र प्रमुख, त्याच्या खाली साधनवीर, ही साखळी आहे. आणि या साखळीमध्ये फक्त भारतात पोपटपंची शिकवलं जात. काय तर शाळेत शालेय पोषण आहार येतो, पोषण आहारात घोटाळा, द्या पैसे. म्हणजेच शासनाची फसवणूक करण्यासाठी असे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्याला एकदाच संपून टाका. जर असंच होत असेल तर एक दिवस या शिक्षण क्षेत्रामध्ये कोणाचंही लक्ष लागणार नाही. शिक्षण क्षेत्र हे ढवळून निघेल आणि म्हणूनच यामध्ये शासनाची फसवणूक केली. आता विशेष तपास केला हा SIT या संस्थेनं किंवा SIT लावलं आणि मोठी कारवाई केली. आता या प्रकरणी जिल्हा परिषदचे तत्कालीन माध्यमिक अधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणेकर, वय 60 वर्ष, राहणार जळगाव. आता हे महाशय वयाच्या 58 वर्षी रिटायर झाले, घरी बसले. हिंगणेकर जळगाव मध्ये, आणि त्यांना धुळे इथून अटक करण्यात आली. आता अटकेनंतर संशयिताला न्यायालयात सादर केले असता आता अटक जर झाली, पोलीस FIR फाडतात, गुन्हा नोंदवतात आणि 24 तासाच्या नंतर त्याला न्यायालयात समोर उभं केलं जातं. आता न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता असे शिक्षण अधिकाऱ्यांना जर पोलीस कोठडी मिळत असेल, एवढं उच्च शिक्षण घेतलं, तुम्ही MPSC पास झाला, तुम्ही ज्ञान लोकांना द्यायला पाहिजे. तुमची नियुक्ती कशासाठी आहे तर शिक्षण विभागावर चाललेले सगळे नियंत्रण शाळा तपासणी पासून तर प्रत्येक घटकापर्यंत पाहिजे. अहो एवढं याच्या खालीपर्यंत गेलो, मी शिक्षण अधिकारी शाळेवर आला तपासणीसाठी तर तो त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून द्या. कोणाला सांगतो? त्याच्या ड्रायव्हरला. त्याचा ड्रायव्हरला सांगतो आणि ड्रायव्हर त्या गाडीत पेट्रोल टाकतो आणि तपासणी झाल्यानंतर एक बंडल घेऊन जातो. आता RTI ऍक्ट गव्हर्नमेंटनं केला आहे. RTI भारताचा जी मूलभूत घटना आहे भारताची, त्यामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये शिक्षण हा एक हक्क असं मानलेलं आणि त्या हक्काचा पुढे 2009 मध्ये RTI ऍक्ट केला आहे. आणि ऍक्ट जिथं होतो, कायदा तयार झाल्यानंतर कायदा मोडला की शिक्षा होते आणि गुन्हा होतो. आता या RTI ऍक्ट मध्ये ही जी शिक्षण पद्धती आहे त्यात एक असं सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळेनं RTI ऍक्ट मध्ये
10 मानके कंप्लीट केले पाहिजे. 38 प्रकारच्या कलम आहे, त्याप्रमाणे प्रशासन चाललं पाहिजे. त्याप्रमाणे मुख्याध्यापकापासून तर शिपायापर्यंत शाळा चालली पाहिजे. आणि सर्व झाल्यानंतर, तुमची तपासणी झाल्यानंतर तुमचे योग्य कागदपत्र. शाळाची तपासणी एका दिवसात होत नसते. शाळाची तपासणी फक्त शिक्षण अधिकारी 1 दिवसात 15-20 मिनिटात करून जातात. सोपं आहे का 15-20 मिनिटात सोपं? आणि केलंय, मी माझ्या डोळ्यानं स्वतः पाहिले. मीही सुद्धा एका शाळेवर मुख्याध्यापक होतो. मला यातले बरेचसे प्रकार असे माहित आहेत. आता एकदा शाळेतून तपासणीचं बंडल घेऊन गेले की मग पुन्हा त्या शाळेवर भेट नाही. मग अशा अधिकाऱ्यांना आता पोलीस कस्टडी होणारच आहे. आणि यामध्ये तपासात धक्कादायक बाब उभी आली. एक धक्का देणारी बाब, जसे नीट पेपर मध्ये धक्का झाला, एक साधं झुरळ वाघाशी टक्कर घेत आहेत, सिंहाशी टक्कर घेत आहेत. अरे तुम्ही काय करताय माहित नाही, पण सामान्य माझा विद्यार्थी हा आज चिरडला जात आहे. याला खऱ्या अर्थाने शिकवण्यासाठी विचारायचंय की खरंच हे काय. विद्यार्थ्याला शाळेत गेल्यानंतर एक प्रश्न विचारला समजा, तर त्याचं उत्तर त्याला देता येत नाही. मग का असं का होतं? शासनाकडून सर्वात जास्त पैसा सध्या एज्युकेशनवर खर्च होतोय. आणि मग या तपासात धक्कादायक बाब आली. 259 कर्मचाऱ्यांना बनावट मान्यता म्हणजे वैयक्तिक मान्यता, ज्याला आपण अप्रुव्हल असं म्हणतो. आणि या अप्रुव्हल साठी काय होतं माहितीये का? एक कागदाची नियमावली संच फाईल तयार केली जाते, ती फाईल टाकली जाते, आणि त्या फाईल मध्ये दुसरं एक पाकिट टाकलं जातं, आणि दुसऱ्या पाकिटाच्या साह्यानं मान्यता होते. मग त्या फाईल मध्ये काय त्रुटी आहे तपासली का? एक फाईल वाचण्यासाठी, 100 कागदाची फाईल वाचण्यासाठी 2 दिवस लागतात. वैयक्तिक मान्यता 1 मिनिटात होते. काय होतंय? शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये टिप्पणी लिहिणारा जो बाबू असतो, क्लर्क, तो टिप्पणी लिहितो, उपशिक्षणाधिकाऱ्याची सही होते, शिक्षण अधिकाऱ्याची सही होते, आणि मग ते मान्यता दिली जाते. ह्या मान्यता देण्याच्या कामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ आहे. आणि मग एसटीआयच्या सखोल तपासानंतर संशयित असणारे, आता यांना संशयित म्हटलं, म्हणजे हा संशय शब्दाचा अर्थ तुम्ही पहा. यांच्यावर संशय आहे, गुन्हा नाही. मग गुन्हा नाही, तुम्ही त्यांना अटक का केली? संशय. जेव्हा ते संशयित सिद्ध होईल त्यावेळेस अटक करा. संशयित शशिकांत हिंगोनेकर यांच्या कारभाराविषयी अत्यंत धक्कादायक माहिती आली. आता ते शिक्षण अधिकारी झाल्यापासून एकदाही कधी संचालकाने जाऊन पाहिले? भुसे साहेबाचं उदाहरण पहा. म्हणजे एका शाळेला जाऊन भेट देतात आणि ते चौकशी करतात. सध्याचे शिक्षण मंत्री हे सर्वात चांगले शिक्षण मंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी 2022 ते 25 या कालावधीत कार्यरत होता. आता या काळामध्ये त्याने वैयक्तिक मान्यता अधिकृत प्रस्ताव तयार नसतानाही, आता कोणताच अधिकृत प्रस्ताव, अधिकृत म्हणजे काय? ज्याला मान्यता आहे, जो प्रस्ताव नियमानुसार आहे, अधिकृत प्राप्त नसतानाही प्रस्ताव नाही. 249 शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्या. फक्त आता 259
हे जे शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांना बनावट दिल्या. आज ही डेली हंट्सवर बातमी झळकलेली आहे. एवढेच नव्हे तर या बनावट प्रणालीमध्ये बेकायदेशीर रीतीनं नोंदी आहे. बेकायदेशीर आहे, कायद्यानुसार नाही. आता मग कायद्यानुसार नाही, शिक्षण अधिकाऱ्याला कायदा माहित नाही का? यांना शासन पगार देत नाही? कायद्या जर तुम्ही सर्वसामान्यांना कायदा शिकवत असाल तर हे बेकायदेशीर वागतात. आणि मग असं घडलं तर ते शिक्षक शाळेवर जाऊन काय पगार घेतील? बेकायदेशीर नोंदी करून शासनाकडून कोट्यावधी रुपयाचे वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला. याचं संपूर्ण रॅकेट सध्या एसआयटी कडून अत्यंत बारकाईनं तपासणी सुरू आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रकारची छाननी केल्याशिवाय, सर्व तपास केल्याशिवाय गोष्ट सोडत नाही. महाराष्ट्राला लाभलेले अतिशय मोलाचे असे मुख्यमंत्री आहेत. सध्या त्यांचे मंत्रिमंडळ कसंही असो, 3 जणांचं जरी असलं तरी मंत्रिमंडळाच्या 3ही भागावर लक्ष ठेवण्याचं काम बारकाईनं करतात ते. आणि या शिक्षण विभागातील अधिकारी जे आहेत बारकाईनं करत नाहीत. कालच धर्मेंद्र प्रधान यांच्या सचिवाचा राजीनामा झाला का अटक केली? त्यांना आता अटक, त्यांची बदली हो, अटक हो, काही हो, बदल्या आणि अटक याने हे प्रकरण सुधरत नसतं. आणि मग असे हे अधिकारी काम करतात. आता हे अधिकारी काम करतात आणि याची जबाबदारी ही मंत्र्यावर येऊन पडते. करणारा एक असतो, कोर्टामध्ये भांडणारा एक असतो, जेलमध्ये जाणारा एक असतो. अशी परिस्थिती होती. आणि आता बारकाईने झाल्यानंतर मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून काय तो 2000 मध्ये लागला असेल तर 1982 पासून त्याला दाखवून रजिस्टरवर सह्या घेतल्या. योग्य आहे काय? आता हे फक्त नाशिक मधलं प्रकरण आहे, फक्त असं पुण्यात प्रकरण आहे, असे बुलढाण्यात प्रकरण आहे, असे अमरावतीत प्रकरण आहे. अमरावती मधले संचालक सुद्धा असंच झालं होतं. प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक असा एकही शिक्षण अधिकारी नाहीत असे की ज्यांना निलंबित करण्याचं काम पडलं नाही. हो, निलंबित व्हायचे काम पडायला लागले. हे महाशय उच्च शिक्षक असतात आणि नाशिक भागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यांमध्ये एकूण 482 शिक्षक कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध प्रस्ताव अस्तित्वात नसतानाही, वैध म्हणजे सत्य, प्रस्तावच नाहीत अस्तित्वात. आता जर त्याला 2000 मध्ये त्याला मान्यता द्यायची असेल आणि तो 1982 पासून प्रस्तावाचे कागद कुठून तयार करणार? केवळ कागदपत्र हे मागील तारखात नियुक्ती दाखवण्यात आली. काय मागील तारखात आम्ही तुम्हाला नियुक्ती दाखवतो, येणारा पैसा मात्र आम्हाला लागेल. म्हणजे कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसा जमा होण्याच्या नंतर कर्मचाऱ्याला त्याच्या खात्यातून विड्रॉल करून शिक्षण अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो. त्या अटीवर ह्या मान्यता होता, असा माझा आरोप आहे. आणि मग या शासनामध्ये तब्बल 160 कोटी रुपयापेक्षा जास्त फसवणूक झाली मित्रांनो. आणि ही फसवणूक झाल्याचे स्पष्ट आता झाले आहे आणि वर संशयित म्हटले. या महाघोटाळा प्रकरणी, हा जो महाघोटाळा झाला शिक्षण विभागामध्ये, यामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन या भागात असणारं नाशिक रोडवर पोलीस स्टेशन ठाण्यात म्हणजे पोलिसांचं
एक ठाणे असते विविध कलमामुळे. आता इथं कलमा नाही सांगितले, कलमा सांगितलं का विविध कलमान्वये. आता ह्या कलमा कोणालाच माहित नसतात या वकिलीशिवाय, पण माझं म्हणणं त्या कलमा इथं टाकायला काय हरकत आहे? टाकत नाही. बातमी देतानाही काही याच्यात लपून ठेवलं जातं, जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय. वासरात लंगडी गाय शहाणी हा प्रकार झाला. आणि म्हणून विविध कलमा आणावे. आता पोलीस स्टेशनला कलमा माहिती आहे, टाकून द्यायच्या कलमा, लोक अभ्यास करत बसेल. यामध्ये आता हक कोणाकोणाचा आहे? संस्था चालकाचा. आता संस्था चालक ज्या कोणत्या संस्थेवर असतील त्यांनी हे शिक्षक लावण्यासाठी डोनेशन दिल्याशिवाय लागत नाही. आता मी सांगतो, ज्या वेळेस आता ही पोर्टल पद्धतीने शिक्षण भरती होते आणि एका जागेसाठी 10 लोक पाठवले जातात ना, 10ला मुलाखत देताना काय विचारलं जातं माहिती आहे का? तुम्ही किती देता संस्थेला पैसे? आम्ही तुम्हाला घेतो. असे उदाहरण आहेत. मी सुद्धा एका संस्थेच्या चालकाला म्हटलं होतं की आमच्याकडे एक शिक्षक लायक असणारा, परीक्षा पास होणारा, ही जी तिची परीक्षा पास झालेला आहे त्याला तुम्ही घ्या. तुम्ही किती देता? आता काय सांगावं? अहो, देण्या घेण्याचे व्यवहार नसतात. आणि म्हणून संस्था चालक आहे, मुख्याध्यापक आहे, तत्कालीन अधिकारी आहे आणि वेतन अधीक्षकाचा थेट सहभाग असल्याचे उघड. म्हणजे इथपासून सुद्धा ही प्रक्रिया सुरू होती. साधं हे मेडिकलचं बिल असतं ना दवाखान्याचं, ते दवाखान्याचं बिल मित्रांनो, दवाखान्यातून खर्चाच्या पावतीसह ग्रामीण याच्यामध्ये जातं, रुग्णालयामध्ये तपासणीसाठी, सीएच्या तपासणीसाठी जातं, तिथेही 10% द्यावं लागते. त्याच्याशिवाय सही होत नाही. इकून तिथून ते प्रस्ताव निघाला की तो प्रस्ताव पुढे जातो. मग मुख्याध्यापकाकडे, मुख्याध्यापक तयार करताना तेही मागतात मलाही काही लागते. मग वेतन पथकात जातं, वेतन पथक अधीक्षक म्हणतो हे तुमचं तर एवढ्या लाखाचं बिल आहे, मग मला काहीतरी मिळेल का? अरे आकला सोडल्या गाडो हो, हे अशंत जमत नाहीये. एज्युकेशन मध्ये 40 वर्ष मी काम केलंय, मला माहिती आहे सर्वांची सगळी गोष्ट या. आणि म्हणून मी उघडपणे बोलतोय आज तुम्हाला की हे असं प्रकार चालतात. आणि पोलीस एसआयटीचा तपास जशाच तसा पुढे जात आहे, तसतसे घोटाळ्याची व्याप्ती अधिक वाढताना दिसते आहे. हा पुढे चालला की या घोटाळ्यात 1, 2, 3 असे सर्व भारतातले लोक फार शहाणे आहे घोटाळा करण्यात. आणि जगात पहिल्या क्रमांकाचा भ्रष्टाचार हा शिक्षण विभागात आहे, दुसऱ्या क्रमांकाचा पोलीस विभागात आहे. आतापर्यंत सुमारे 1200 संशयितांना संपन्न असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता किती 1200 संशयित आहेत, यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. माजी शिक्षण अधिकाऱ्याच्या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी आता. आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः आता शाळेवर जाण्याची वेळ आली असं मला वाटतं. मुख्यमंत्र्याचं काम नाही येते, एवढे 35-38 जिल्हे सांभाळून एवढं काम होत नाहीये एक माणसाला. या प्रकरणात येत्या आणखी काही दिवसात बड्या अधिकाऱ्यांवर आणि संस्था चालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हणतात, म्हणजे होईलच असं नाही. आता शक्यता शब्दच असे वापरले जातात
की जशाच तशी डेली हंटची न्यूज मी तुम्हाला दाखवतोय, ही माझ्या मनानं तयार केलेली न्यूज नाहीये. डेली हंट्सवर आज पहा न्यूज आहे. आता हे शक्यता आहे. आता या शक्यतेच्या खाली हे संस्था चालू बाहेर निघतील आणि त्यांना बाहेर काढल्या जाईल. आता यापुढे अशा प्रकारचे हे प्रकरण चाललं आहे आणि म्हणून माझं नम्र विनंती आहे, शिक्षण अधिकारी, शिक्षण सचिव, आयुक्त, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी या सर्वांनी डोळेला पट्ट्या तुम्ही बांधलेल्या आहेत त्या काढून टाका. सध्या शिक्षण विभागामधल्या सर्वात महत्वाचे घोटाळे उघडकीस येत आहेत आणि या घोटाळ्यामुळे एवढ्या मोठ्या सरकारच्या पंतप्रधानाच्या हाताखाली असणाऱ्या शिक्षण विभागातील शिक्षण मंत्र्यांना, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा मागण्यात येतो. आता त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या हाताखाली असणारे हे अशी चौकट मी सांगितली ती चौकट. आता त्या चौकटीत फास्टॅग मध्ये मोदी साहेब निर्णय देणार आहे आणि होणार आहे ते. एवढं हे प्रकरण जर चालत असेल आणि असंच घडत असेल शिक्षण क्षेत्रात, नीट पेपर हा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. शिक्षण आता परीक्षा ज्या होतात ह्या शिक्षण अधिकाऱ्यांच्याच ह्याच्या होतात. पेपर यांच्याकडे असतात, कधी तिजोरीत यांच्या असतात, कधी बोर्डाचे पेपर यांच्याकडे असतात. म्हणजे हा घोटाळा करणारे हे नाशिकचे महाशय जे आहे, मी दाखवले हे महाशय आहे. पहा कसं बोलतात, चेहऱ्यावर किती हास्य आहे. देहबोली पहा. पैसा गडगंज घेतला, सेवानिवृत्त झाला, बाकीच्यांची वाट लावली. आता तुमची वाट गव्हर्नमेंट लावणार आहे. म्हणून मित्रांनो, जरा शिक्षण क्षेत्रातील सर्व माननीय अधिकाऱ्यांनो, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी, साधन व्यक्ती, विस्तार अधिकारी, शिक्षण अधिकारी कार्यालयातील लिपिक, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी, संचालक, उपसंचालक हे सगळ्या विभागात वेगवेगळे विभागलेले असतात. प्राथमिक वेगळा, माध्यमिक वेगळा, अमुक वेगळा, तमुक वेगळा, अशा ह्या गोष्टी असतात. आणि म्हणून नीट प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं त्यावेळेस आता हेही प्रकरण उघडकीस आलं. येथेही माझे म्हणणं आहे, विरोधी पक्षाने आता लढायला पाहिजे आणि जेवढे काही शिक्षण विभागात घोटाळे आहेत एवढेही विरोधी पक्षाने बाहेर काढायला पाहिजे. विरोधी पक्ष झोपेले का? एवढ्या बातम्या येतात, तुम्ही जा, भेट द्या, पहा. विरोधी पक्षाला जर सत्तेत यायचं असेल तर विरोधी पक्षांनी या गोष्टीवर अंकुश ठेवणं आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठीच विरोधी पक्ष असतो. सरकार सत्ता चालवतं, ती योग्य मार्गाने नियमानुसार चालावी हा मुळात उद्देश असतो. पण तसं होत नाही. विरोधासाठी विरोध नको. खरंच जी गोष्ट चांगली असेल तर ती एक बहुमतानं न होता एकमतानं व्हायला पाहिजे. आता देशातल्या नीट प्रकरणात आणखी असा घोटाळा SITनं बाहेर काढला आहे. थोडस मोदी साहेब यांच्याकडे वळा जरा आणि शिक्षण क्षेत्राला संपूर्ण देशामध्ये एक मीटिंग घ्या. तुम्ही म्हटले होते अच्छे दिन. आता या अच्छे दिनच्यासाठी तुम्ही सर्व शिक्षण अधिकारी, आयुक्त, शिक्षण मंत्री संसदेत बोलवा, तुमच्या ठिकाणी ठेवून यांना तुमच्या भाषणामधून सांगा तुम्हाला काय करायचं आहे. आणि देशाची 2034 मध्ये महासत्ता बनवायची असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. यासाठी तुम्हाला हे काम करावं लागेल. आणि म्हणून हा जो आलेला पेपर घोटाळा आणि या शिक्षण अधिकाऱ्यांचा घोटाळा आपल्यापर्यंत
ऍक्टिव्ह राजकारण मार्फत स्पष्ट केलाय. आपणास याबद्दल काही कॉमेंट बॉक्स असेल तर मला नक्की कळवा, आपण त्यावर बोलूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.